आदिवासी कोळी समाजासोबतच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याची माहिती मिळतेय। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याचं समजतंय। सह्याद्री अतिथीगृहावर कोळी समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावलेली होती, मात्र या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याचं समजतंय। नेमक्या कोणत्या कारणामुळे हा गोंधळ झाला याचा तपशील आपण निश्चितपणे जाणून घेऊया, मात्र त्याची ही दृश्य सध्या आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो। हो चालू ठेवलाय दोन मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याचं समजतंय। मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावलेली होती। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ईशान, सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक बोलावण्यात आलेली होती, का नेमका या बैठकीदरम्यान गोंधळ झालाय, काय नेमकी याबद्दलची माहिती? आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाज यांची बैठक होती। या बैठकी झाल्यानंतर बाहेर एक मोठा गोंधळ झाला। आपण जाणून घेऊया नक्की काय गोंधळ झाला। साहेब, या ठिकाणी आमच्या आदिवासी जमातीला या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि आमचा जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार 28/29 नुसार डोरकोळी, टोकरेकोळी, महादेवकोळी, मल्हारकोळी या समाजाला आम्हाला अधिकार दिलाय। आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये जात प्रमाणपत्र, जात वैध प्रमाणपत्र सुलभतेने मिळालं पाहिजे, यासाठी आमची बैठक मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित होते। आमची बैठक या ठिकाणी उपस्थित असताना जे आयुक्त असतील त्यांनी समाजाविषयी वादग्रस्त व्यक्त केला आणि आम्हाला आमचा न्याय मिळाला नाही। ती बैठक स्थगित करण्यात आली, पण आमचा न्याय आणि त्या ठिकाणी काही बाहेरचे मुलं असतील ते वाद केला आणि त्यांनी या ठिकाणी बैठक स्थगित केली, पण आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे हे आम्ही तरुण या ठिकाणी मानतो। साहेब, मुख्यमंत्र्यांसमोर जे लोक आम्हाला बोगस म्हणतायत की कोळी लोक बोगस आहेत, सरसकट आम्हाला सर्टिफिकेट मिळण्याबाबत आम्ही मीटिंग लावलेली होती। आज इथं त्यांनी 2 तारखेला मीटिंगचं पत्र पाठवतात, कॅन्सल झालेली आहे। आम्ही गुलाबराव भाऊंच्या बंगल्यावर थांबलो, तात्काळ मीटिंग लावण्याचा प्रयत्न केला आणि परत यांनी आता भाड्याचे लोक आणलेले होते आणि वादग्रस्त झाला। आमच्या लोकांना एकाला सुद्धा त्यांनी चान्स दिला नाही आणि बोलण्याला सुद्धा संधी दिलेली नाहीये। आणि आम्ही असं सांगू इच्छित आहे की यांना आम्हाला जर बोगस म्हटलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांचं ऐकून मीटिंग पूर्ण केली पाहिजे होती। त्यांनी तात्काळ मीटिंग तिथे थांबवण्यात आली, स्थगित करण्यात आली। आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला बोगस म्हणणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई झाल्या पाहिजे आणि हे लगेच आम्हाला न्याय मिळाला तर बरं, नाही तर याला निलंबित करण्यात यावं हीच माझी मागणी आहे। जात पडताळणी समिती यांनी जी निर्माण केलेली आहे, ह्या जात पडताळणी समितीची आपण यांच्याकडनं माहिती मागवली होती की ह्या जात पडताळणी समितीचा कार्यकाळ किती आहे, ह्यांना आजपर्यंत केलेला खर्च किती आहे आणि ह्यांच्याकडे तपशिलाचं ह्यांच्याकडनं आपल्याला लेखी उत्तर आलेले आहे की जात पडताळणीची माहिती शासनाकडे कोणतीही नाहीये। जर शासनाला ह्या डिपार्टमेंटची माहिती नसेल तर करोडो रुपये शासन ह्या जात पडताळणी समितीवर कसे काय खर्च करते? आज 2023 मध्ये दाखले दिले आणि त्वरित बंद करतात, ह्याचा अर्थ आम्ही काय समजत आहे? म्हणजे आमच्या कोळी समाजावर अन्याय करण्यासाठी यांनी यंत्रणा उभी केलेली आहे का? जर यांना खरोखर आम्हाला मिटवायचं असेल तर आमच्या प्रत्येक कुटुंबाला विषाची बाटली द्या आणि मारून टाका, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते करा या संदर्भात। कारण आता आमचा एकच नारा असेल, आता येणार ते फक्त कोळी समाजाचेच, नाहीतर ह्यांना अजिबात येणार नाही। 100% पाडण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातील आमदारांना सुद्धा बोलू देण्यात आलं नाही। ते आमचा विषय मांडणार होते। आदिवासी आमदार लताताई सोनवणे यांना सुद्धा विषय मांडू दिला नाही, चंदू अण्णांना विषय मांडू दिला नाही, राजू मामांना मांडू दिला नाही, सावकारींना मांडू दिला नाही, एकही आमच्या आमदारांना हा विषय मांडू दिला नाही। आयुक्ताने हा सगळा खेळ केला आणि ही मीटिंग उद्ध्वस्त लावली। आपण पाहिलं असेल तर ही जी बैठक होती यात कोळी समाज यांना यांचं काय
म्हणणं आहे हे मांडून दिलं नाही आणि त्यामुळे इकडे खूप मोठा गोंधळ झाला। या गोंधळाच्या बाहेरपर्यंत आपण बघू शकतो की इकडे पूर्ण कोळी समाज हा आलाय आणि कोळी समाज हा एका प्रकारे आक्रमक झालाय। हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारे पण लावत आहेत आणि यामुळे आपण बघत असू तर इकडे एक अस्थिरपणा निर्माण आला आणि मोठ्या प्रमाणात पोलीस देखील इकडे दाखल झाले आहेत। ठीक आहे ईशान, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।